श्री गुरुदेव दत्त. देवी शांभवी रूपातून तुळजाभवानी रूपात कशी प्रगट झाली? अत्यंत प्राचीन काळातील एक घटना आजही देवी ऋषींच्या स्मृतीत ताजी आहे. त्या काळात कैलासावर महादेवांच्या समीप एक मातृशक्ती समाधिमग्न होती. श्री शांभवी. तिच्या ध्यानाची खोली इतकी विलक्षण होती की देवता देखील तिच्या जवळ आल्यानंतर काही क्षण शांत राहूनच पुढे बोलत. शांभवीचे रूप समाधी, तपश्चर्या आणि ब्रह्मज्ञानाचे प्रतीक मानले जात असे. ते रूप इतके शांत होते की तिच्यापासून उत्पन्न होणाऱ्या ऊर्जेमुळे देवगण नुसत्या उपस्थितीनेही शुद्ध होते. पण त्या काळात पृथ्वीवर जे काही घडत होते ते इतके भीषण होते की शांततेने त्यावर उपाय शक्य नव्हता. ऋषी, सिद्ध, तपस्वी सर्वांनी एकत्र जमून प्रार्थना आणि यज्ञ करत होते. कारण पृथ्वीवरील परिस्थिती प्रत्येक दिवशी अधिक बिघडत होती. लोकांनी देवतांना हाक दिली की त्यांना रक्षणाची गरज आहे. स्त्रियांवर जुलूम, मुलांवरील अमानुष अत्याचार, गुरूंचा अपमान, मंदिराचे अपवित्रीकरण, श्राद्धाच्या विधीमध्ये विघ्न आणि जनतेला धर्माचे पालन करायला सुद्धा भीती वाटत होती. या सर्वांचे मूळ होते एक क्रूर असुर कालखंड. त्याने कठोर तप करून मिळवलेले वरदान दुरुपयोगात टाकले होते. त्यामुळे पृथ्वीची व्यथा देवांना पोहोचू लागली होती. देवतांनी ठरवले की आता शांतरूप, ध्यानात्मक रूप, समाधीच्या शक्तीचे रूप पुरेसे होणार नाही. आता पृथ्वीला मातृशक्तीचे उग्र रूप हवे आहे. असे रूप जे अन्यायाविरुद्ध उभे राहील. ब्रह्मदेव, विष्णू आणि इतर देवगण एकत्र होऊन कैलासावर पोहोचले. त्यांनी महादेवांना विनंती केली, अंबेचे उग्र रूप अवतरू द्या. पृथ्वीवर अन्याय इतका वाढला आहे की आता तिच्यातील मातृशक्तीच त्याचा नाश करू शकते. महादेवांनी सौम्य भावाने डोळे उघडले. जवळच समाधीमध्ये शांभवी स्थिर होती. पृथ्वीवरील हाक तिच्यापर्यंतही पोहोचू लागली होती. तिच्या अवतीभोवती कोणतेही बदल दिसत नसले तरी तिच्या अंतरी मात्र प्रचंड वेदना उसळल्या होत्या. मानवाच्या आक्रोशामुळे, स्त्रियांच्या वेदनेमुळे, निरपराधांच्या रडण्यामुळे तिने ते स्पंदन ओळखले. तिच्या अंतर्मनात एक प्रश्न दाटून आला. तिला पृथ्वीवर जाण्याची वेळ आली का? महादेवांनी तिच्याकडे पाहून विचारले, तुझ्या ध्यानात पृथ्वीचा आक्रोश जाणवत नाही का? शांभवीने शांतपणे उत्तर दिले, जाणवतो तो आहे प्रभू, आणि या वेदनेची तीव्रता माझ्या ध्यानाला मोहाने हलवले. त्या पण मला जाणून घ्यायचे आहे की शांतरूप पुरेसे का नाही होत. महादेवांनी हळूच म्हटले, कधी कधी शांतरूप जगाला मार्ग दाखवते, पण जेव्हा दुष्ट शक्ती त्या मार्गाला नष्ट करू लागतात तेव्हा शांतता दुर्बल ठरते. तुझ्या ध्यानातून निर्मिती शक्ती कितीही दैवी असली तरी पृथ्वीला आता तुझ्या युद्धकारी रूपाची गरज आहे. देवतांनी याची पुष्टी केली. विष्णूंनी पुढे येऊन सांगितले, जगदंबे, पृथ्वीला आता फक्त अज्ञानाचा नाही, संरक्षणाची गरज आहे. असुरांनी भीती दाखवणारी एक मातृशक्ती पाहिजे, जी रागाने नव्हे पण धर्माच्या स्थापनासाठी उग्र रूप धारण करेल. शांभवीने डोळे मिटले. ती अंतर्मनात खोलवर गेली. तिने पृथ्वीची स्थिती जाणवली. जिथे गावामध्ये भीतीने साम्राज्य आहे, जिथे नवे नवे अत्याचार होत आहेत. तिला जाणवले की लोक तिच्याकडे आई म्हणूनच पाहत आहेत. पण आती ती आई फक्त आशीर्वाद देणारी नसून रक्षण करणारी हवी. तिचे मन थरथरले, पण तिचा निर्धार अधिक दृढ झाला. ती म्हणाली, मी जाईन, पण माझे शांतरूप पृथ्वीवरील दुष्टांना थांबवू शकणार नाही. मला माझ्या अनेक रूपांपैकी एक उग्र रूप धारण करावे लागेल. असे रूप जो प्राण्यात भीती निर्माण करेल आणि भक्तांना स्थैर्य. महादेव म्हणाले, रूप तू निवड, तुझ्यामध्ये प्रत्येक रूपाची शक्ती आहे. त्या क्षणी देवीच्या अंतर्मनात एक निर्णायक लहर उसळली. तिने आपल्या असंख्य रूपात शोध सुरू केला. काली, चंडी, दुर्गा, भवानी, अंबिका, पण यापैकी कोणतेही रूप तिला संपूर्णपणे योग्य वाटले नाही. कारण या वेळची आवश्यकता वेगळी होती. पृथ्वीवरील दक्षिणेकडील भागात सर्वाधिक अत्याचार होत होते. त्या भागातील लोकांची मनस्थिती, त्यांचे आक्रोश, त्यांची आशा सर्व तिच्या ध्यानात उमटू लागली होती. त्या भागाला एक अशी मातेशक्ती हवी होती जी रक्षण करेल, शांती देईल, पण आवश्यकतेनुसार रूप उग्रही धारण करील. तिच्या अंतर्मनात एक नवे रूप साकार झाले. ते रूप मातेसारखेच होते, पण भयरहित. त्या रूपात दया होती, पण त्याच वेळी दुष्टांच्या विरोधात कठोरता होती.
त्या रूपात तिच्या करुणे इतकाच तिचा पराक्रम होता. तिने ते रूप पाहिले आणि जाणले, हेच रूप पृथ्वीवर जाईल. हेच रूप दुष्टांचा नाश करून धर्माचे रक्षण करेल. देवगणांनी तिच्या अंतःकरणातील रूप ओळखले. ब्रह्मदेव म्हणाले, अंबे, तुझे हे रूप पृथ्वीवरील साधू संत, स्त्रिया, मूल जनसामान्य सर्वांच्या रक्षणासाठी योग्य ठरेल. शांभवीने हळूच उत्तर दिले, हे रूप माझ्या मातृशक्तीचे असेल. यात उग्रता असेल, पण विनाकारण नाही. यात करुणाही असेल, पण दुर्बलता म्हणून नाही. हे रूप पृथ्वीवरील धर्म टिकवण्यासाठी अवतरू इच्छिते. त्या क्षणी रूपांतर सुरू झाले. ती समाधीच्या शांत अवस्थेतून जणू धीरे धीरे बाहेर आली. तिच्या शरीरातील ऊर्जा नवीन गतीला लागली. शांभवीचा तेजस्वी पण शांत प्रकाश जणू अधिक घन, प्रखर, ज्वलंत होऊ लागला. तिच्या अंतर्मनामध्ये जे शांत होते ते आता शक्तीत परिवर्तन होत होते. तिच्या अस्तित्वातील तप आता पराक्रमात बदलत होता. तिच्यातील संयम आता निर्णयाकरिते बदलत होता. देवतांनी पाहिले, हे रूपांतर शब्दापलीकडचे होते. ते एवढे सूक्ष्म होते की वर्णात बसत नव्हते आणि एवढे विराट की सर्व ब्रह्मांडात त्याचे स्पंदन जाणवत होते. रूपांतर पूर्ण झाल्यावर देवीने डोळे उघडले. डोळ्यात मातृभाव होता, पण त्याच वेळी एक अशी ज्वाला होती दुष्टांना राखेत बदलू शकत होती. मुखाकृतीवर करुणा होती, पण त्यात भीतीदायक प्रखरता दडलेली होती. तिच्या अस्तित्वामध्ये देवतेची दया होती, पण त्याच वेळी युद्धदेवीचे सामर्थ्यही आत ती शांभवी नव्हती. आता तिचे रूप तुळजाभवानी होती. मी म्हणाले, मी आता पृथ्वीवर जाणार, तेथे माझ्या भक्तांचे रक्षण करणार, तेथे दुष्टांना शिक्षा देणार अवश्य आहे आणि तेथे धर्माची स्थापना करणे हे माझे कर्तव्य आहे. देवगण नतमस्तक झाले. महादेवाने तिच्याकडे पाहून शांतपणे म्हटले, तू जा, तुझ्या रूपाची शक्ती पृथ्वीला हवी आहे. तुळजाभवानी पृथ्वीवर अवतरली. त्या क्षणी दक्षिणेकडील भूमीवर जणू लोकांच्या मनात धैर्य निर्माण झाले. तिने अवतार घेतला तो तुळजापूरच्या दिशेने. तिथल्या लोकांनी तिला ओळखले. जशी माता मुलांना ओळखते तशीच भक्तांनी तिला जाणले. लोकांनी तिचे स्वागत केले. स्त्रियांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भीतीमुळे नाही, तर बराच काळानंतर मातृशक्तीसमोर उभे राहिल्यामुळे. पण तिचे काम अजून सुरू झाले नव्हते. कालखंड हा असुर अजूनही जनतेचा त्रास वाढवत होता. देवीने त्याला पाठवले. आव्हान त्याच्यापर्यंत पोहोचले. तो हसला. त्याला वाटले की ही एक देवी त्याला पराभूत करू शकणार नाही. पण जेव्हा देवी त्यांच्या समोर आली, तेव्हा त्याला जाणवले की ही मातृशक्ती त्यांच्या कधीही न पाहिलेल्या रूपापेक्षा वेगळी आहे. त्यांचे युद्ध बराच वेळ चालले. कालखंड शक्तिशाली होता, पण देवी तुळजाभवानी तिच्या मातृरूपाच्या पराक्रमाने अधिक भयानक होती. त्याला जाणवले की तो टिकणार नाही. शेवटच्या क्षणी त्याने विचारले, तू कोण आहेस? तू शांभवी नसशील. ते रूप शांत होते. तू तर वादळ आहेस. देवीने उत्तर दिले, मी तीच आहे, पण शांतता जेव्हा दुष्टांनी नष्ट केली, तेव्हा मी उग्र रूप धारण केले. तुझ्यासारख्या दुष्टासाठी मी तुळजाभवानी झाले. कालखंडाचा अंत झाला आणि त्या दिवसापासून देवी तुळजापुरात स्थिरावली. लोकांची रक्षा करण्यासाठी, त्यांना मातृस्नेह देण्यासाठी आणि दुष्टांना दंड शिकवण्यासाठी. तिचे शांभवी रूप समाधानाचे, पण तिचे तुळजाभवानी रूप संरक्षणाचे, आणि लोकांनी या रूपाला कायमचे हृदयात स्थान दिले. मला आशा आहे की व्हिडिओ तुमचा. श्री गुरुदेव.